आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा ऑनलाईन येते ना आणि पहिलं कसं असायचं बिल पावती झाल्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना आज व्यावसायिक गॅस ब्लॅकने घ्यावा लागतो आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस देखील ब्लॅकने घेण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज गॅस बुक केल्यानंतर 25 दिवस वेटिंग आहे आणि याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. ज्या पद्धतीनं कोरोना काळामध्ये लोक लाईनमध्ये थांबत होते लस घेण्यासाठी, त्याच पद्धतीनं आज गॅस घेण्यासाठी लोक दिवस लाईनीमध्ये थांबत आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा आरोग्याची हानी होत आहे. आणि आपण जर पाहिलं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणतं आहे की गॅसचा तुटवडा नाही आहे, सगळीकडे गॅस उपलब्ध आहे. पण आपण जर सगळीकडे पाहिलं तर आज 2 आठवडे झालं बुकिंग करून गॅस उपलब्ध होत नाही. त्यामुळे आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही चुलीवरती भाकरी आणि चटणी या ठिकाणी करून या शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा, केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करत आहोत. 6 एप्रिल 2026 रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार जो देशामध्ये सिलेंडरविषयी भरमसाठ तुटवडा जाणवत आहे त्याच्या संदर्भात आज आमचं राज्यस्तरीय आंदोलन. आज काय केलं इथं? आज आम्ही त्या अनुषंगाने ठेचा आणि भाकरी केलेली आहे. या गॅस तुटवड्याच्या टंचाईमध्ये सध्या नरेंद्र मोदी यांनी पूर्ण देशावर ही आपत्ती आणलेली आहे, पण त्यांना याची कुठलीच प्रकारची जाणीव नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचं योग्य असं मुजरा मोदी जे संबोधन केलं आहे ते अतिशय योग्य आहे. पूर्ण राज्यामध्ये असं भयानक परिस्थिती असताना ते आसाममध्ये जाऊन जे नाचकाम करत आहेत त्याच्याबद्दल आमच्या महिला आघाडीकडून तीव्र निषेध आहे. तुम्हाला तुमचं देश सांभाळता येत नाही, तुमचे राज्य सांभाळता येत नाहीत, तुम्हाला इतर देशामध्ये जाऊन जे प्रात्यक्षिक करता येतात, नाचकाम करता येतात त्याच्यावर कुठला तरी प्रतिबंध असावा. BJP सरकार जे नालायकपणाचा कहर करत आहे याचा पूर्ण भार ह्या देशावर पडत आहे. पूर्ण आर्थिक भार हा महिलांवर पडत आहे. आज जगणं मुश्किल झालं आहे. आज साध्या भाकरीसाठी लोक तरसत आहेत, शिक्षण आणि बाकीच्या गोष्टी तर लांब राहिल्या. याचा तीव्र निषेध या आज 6 एप्रिल रोजी आम्ही पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करत आहोत.